इच्छितो की राज्यामध्ये मी म्हटलं होतं ना, जूनमध्ये पाऊस कमी पडेल, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहील आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. तर काय झालं की परत काल एक मेसेज आला की मराठवाड्यात आणि विदर्भात पाऊस जास्त पडणार आणि काही भागात कमी पडणार आहे. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, ऑगस्ट महिन्यामध्ये आता 15 म्हणजे 13-14 ऑगस्टच्या नंतर राज्यात ऑगस्टमध्ये एक मोठा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. खास करून तुम्हाला एक सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा काही भाग आहे. तर त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, ऑगस्टमध्ये एक तुमच्याकडे चांगला पाऊस असणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस पश्चिम महाराष्ट्राला चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कशामुळं की आता जे लो प्रेशर आहेत, आतापर्यंतचे लो प्रेशर काय व्हायचे, कमी दाबाचे पट्टे तयार व्हायचे विशाखापट्टणमच्या पुढून तयार व्हायचे. विशाखापट्टणमच्या वरती तयार झालेला कमी दाबाचा पट्टा तो काय होतो, छत्तीसगडकडे जातो, छत्तीसगडकडून इकडे मध्य प्रदेशकडे जातो, मध्य प्रदेशकडून गुजरातकडे जातो. पण चेन्नई जवळपास जर झाला तर ते काय होतं, सरळ काय होतं, तेलंगणात येतो, तेलंगणातून महाराष्ट्राकडे येतो. म्हणजे 20 सप्टेंबर नंतर, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, 20 सप्टेंबर नंतर राज्यात काय होणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातले जे काही वंचित जिल्हे आहेत तिकडं देखील खूप मोठा पाऊस पडणार आणि त्यांचा देखील सरासरी भरून निघणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यात ऑगस्टमध्ये पाऊसच कमी पडणार आहे असा मेसेज आला. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, एल निनो वगैरे काही नसतं. काय असतं, समजा हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये एखादा जर कमी दाबाचा पट्टा असला तर तुम्हाला एक सांगतो, दुसऱ्या राज्यामध्ये काय होतं, नुसतं वारं सुटतं आणि तिकडलं आभाळ आपल्याकडे खेचलं जातं. पण आता काय होणार आहे, परत हे ऑगस्ट महिन्यामध्ये परत एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. ते काय होणार आहे, तयार झाल्याच्या नंतर ते जाणार आहे छत्तीसगड, छत्तीसगडकडून मध्य प्रदेशकडे जाणार आहे, मध्य प्रदेशकडून उत्तर प्रदेशकडे जाईल आणि हरियाणाकडे जाईल. मग तिकडे गेल्याच्या नंतर काय होईल, मग हे आपल्याला 10-12 दिवस म्हणजे आता 13-14-15 ऑगस्ट पर्यंत मग आपल्याकडे नुसतं वारं सुटलं आणि आपल्या इकडं पाऊस थोडाफार कमी होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार, परत प्रणाली ते जोपर्यंत परत एखादं तिकडं आणखीन तयार झालं तर परत 10 दिवस पुन्हा आणखीन वाढत जातात. मग तुम्हाला एक सांगू इच्छितो, जसं आपल्या इकडं एकामागं एक जर कमी दाबाचे पट्टे आले तर आपल्याकडेच पाऊस पडतो, तसं दुसऱ्या राज्यात देखील एकामागे एक जर गेले तर मग तिकडे जास्त पडतो ना आपल्याकडे कमी पडतो, म्हणून हे लक्षात घ्यायचं. एल निनो वगैरे ह्या टायमाला काही नसतं. राहिलं प्रश्न तर तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्राला 2 समुद्र आहेत, एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडी समुद्र. अरबी समुद्रातून जरी पाऊस नाही पडला तर काय होतं, माझी सगळ्याला विनंती आहे, तुम्ही काय करा, 1 तारीख लिहून ठेवा. 20 सप्टेंबरला काय होतं, बंगालच्या खाडीमध्ये एक नवीन प्रणाली तयार होतात, कमी दाबाचे पट्टे तयार होतात, चक्रीवादळ तयार होतात, त्याचं रूपांतर होतं आणि ते सरळ काय होतं की ते तेलंगणातून मराठवाड्यातून उत्तर महाराष्ट्राकडे जातात आणि आपल्याकडे पाऊस पडतो, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. राज्यात आणखीन तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑगस्टमध्ये देखील पाऊस पडणार आहे, पण ऑगस्टमध्ये एकच पाऊस मोठा राहील. सप्टेंबर ऑक्टोबर मात्र परतीचा पाऊस मात्र राज्यात ठिकठिकाणी धुमाकूळ घालणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. एल निनो वगैरे काही नसणार आहे, पाऊस खूप पडणार आहे आणि यावर्षी 13 नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे. 1, 2, 3 नोव्हेंबरला देखील राज्यात पाऊस असणार आहे आणि 13 नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जे वंचित जिल्हे आहेत म्हणजे राज्यात आता याच्यात देखील खूप पाऊस झाला, पण याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये कमी आहे, तर त्यांनी देखील घाबरून जाऊ नये. तुम्हाला ना आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून तुम्ही देखील, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. परतीचा पाऊस जास्त कुठं पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो, ज्यावेळेस मान्सून परतेल तर ते पाऊस कुठं जास्त पडणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं अहिल्यानगर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, इकडं लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा आणि हे असा वरती बारामती जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, तिकडे देखील काय होणार आहे, आजपासून 16 तारखेला देखील आज बऱ्याच भागामध्ये पाऊस येणार आहे, पण 17ला आणखीन बऱ्याच भागातला पाऊस वाढणार आहे, त्याच्यानंतर 18ला आणखीन वाढत जाणार आहे, पण 20 ते 25 मध्ये परत तिकडे आणखीन खूप पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. हे पाऊस सगळीकडे एकदा पडणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे, पण सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे आणि ह्या पावसामध्ये
5 ऑगस्टपर्यंत हा पाऊस राहणार, त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर खास करून मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकणपट्टी, घाटमाता परिसर, सातारा जिल्ह्यात त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील मध्ये 17 तारखेपासून पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 17, 18, 19 खूप वाढणार आहे. त्याच्यानंतर 20 ते 25 आणखीन जास्तच पाऊस वाढणार आहे. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, अकोले, संगमनेर त्या परिसरात देखील जास्त वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शिर्डी, राहता, कोपरगाव, राहुरी त्या परिसरात देखील पाऊस चांगला पडणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. इकडे वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, इकडे जळगाव, पाचोरा सगळीकडे म्हणजे ह्या जवळपासनं उद्या 17 पासून आणखी बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढणार आहे. सगळीकडे पाऊस पडणार आहे. सगळ्या पिकाला जीवदान ठरणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कुठला काही पाऊस 5 ऑगस्टपर्यंत कुठलाच पाऊस उघडणार नाही, काही नाही. त्याच्यामुळे चिंता करायची नाही. फक्त पाऊस काय होणार आहे, आज ह्या भागात पडणार, उद्या त्या भागात पडणार, पुन्हा परवा त्या, पण सगळीकडे पडणार आहे. सगळ्या पिकाला जीवदान ठरणारा पाऊस असणार आहे. 16 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान पाऊस एकदा सगळीकडे पडणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात पडणार, पण सगळ्यांना जीवदान ठरणारा पाऊस राहणार आहे. याच्या